परभणी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुकावलाय। भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मात्र बाजारामधील दरातील चढ उताराचा फटका बसतोय। त्यामुळे धोंडी इथल्या प्रकाश पाटील यांनी थेट भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। आपल्या 35 गुंठ्यातील भाजीपाला विक्रीतून त्यांना 60,000 रुपयांचा नफा मिळालाय। आज आपण प्रकाश पाटील यांच्या भाजीपाला शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी परभणी जिल्ह्यात जाणार आहोत। धोंडी गावातील प्रकाश पाटील हे पूर्वी गंगाखेड इथं बोरवेलचा व्यवसाय करत होते। मात्र व्यवसायात स्पर्धा वाढल्यानं त्यांनी 5 वर्षांपूर्वी शेती करण्यासाठी गाव गाठलं। त्यांच्याकडे 10 एकर शेती आहे। सुरुवातीला ते पारंपरिक पद्धतीनं ऊस, सोयाबीन, कापूस यासारखी पिकं घेत असत। मात्र त्यातून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला। मी पहिलं बोरवेलचा धंदा करीत होतो। त्यावेळेस धंदा माझा गावाकडला ऑफिस होतं आणि त्यावेळेस धंदा पण खूप चांगला होता। मध्यंतरी आता 4-5 वर्षापासून या धंद्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन वाढलं की त्याच्यात काही उरणंसं असं काही राहिलं नव्हतं। मग मी नंतर शेतीकडं माझी वडिलाची जमीन 10 एकर माझी असल्यामुळं मी शेताकडं वळलो आणि ऊस, कापूस, सोयाबीन याच्यात काही उरं न गेलं, शेती साथ देणे गेली। नंतर मग मी हे माळ्याकडं उरलो। आता माळ्यामध्ये माझ्याकडं कद्दू आहे, काकडी आहे, कारलं आहे, गवार आहे, त्याच्यामध्ये शेवगा आहे। मी ह्या वर्षाच्या जानेवारीच्या फर्स्टमध्ये मी त्याच्यामध्ये ही पिकं लावली। पाटील यांनी सध्या 35 गुंठ्यात भाजीपाल्याची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली आहे। 35 गुंठ्यांपैकी 30 गुंठ्यात शेवगा लावण्यात आलाय, तर उर्वरित 5 गुंठ्यात काकडी, दुधी भोपळा, कारले आणि गवारची लागवड केली आहे। पुण्याहून मी मार्केट यार्डमधून सोयाबीन, शेवगा हे मागवलं आणि त्याची बियाणाबरोबर मी लागवड केली। मी काय नर्सरीतून रोपटा आणलं नाही ना, काही नाही। मग ते 3 महिन्याच्या नंतर तो पीक काढून टाकलं आणि नंतर एक 15 दिवसाचा गॅप देऊन थोडं शेणखत वगैरे घालून नंतर पुन्हा अजून हेच पिकं मी लावली। आता जे तुम्हाला जी पिकं मी दाखवले, आता हेच पिकं मी नंतर लावली। आता 1 महिन्यापासून हे माल चालू आहे। भाजीपाला आणि शेवग्याला पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात येतोय। तसंच गरजेनुसार खताचं व्यवस्थापन करण्यात येतं। कीड रोग नियंत्रणासाठी औषधाची फवारणी करण्यात येते। पाटील हे स्वतः भाजीपाल्याची विक्री परभणी, गंगाखेड, देठणा आणि नृसिंह पोखरणीच्या आठवडी बाजारात करतात। खतं, पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यानं पाटील यांना आतापर्यंत 35,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। आणखी 35,000 रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। 10,000 रुपयांचा खर्च वगळता त्यांना 60,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। भाजीपाला शेतीतून चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं त्यांनी आणखी 1.25 एकरमध्ये भाजीपाला लावलाय। त्यातून त्यांना 80,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। माळव असते दररोज माझं कमीत कमी 5,000, 4,000, 3,500ची पट्टी रोजचीच असते। आतापर्यंत मला 1 महिना झाला माल चालू होऊन कमीत कमी 30,000 ते 35,000चं उत्पन्न झालं आणि अजून कमीत कमी 30-35,000चं होण्याची शक्यता आहे। थोडं आता पावसामुळं थोडं क्वालिटी चेंज झाली त्याची आणि तरी खताचा डोस वगैरे देऊन अजून येईल। पण पाऊस जर जास्त होत गेलं तर पुढचं उत्पन्न काही सांगता येणार नाही। हेच जर पोझिशन जर राहिलं तर अजून 30-35,000चं माझं उत्पन्न कुठेही गेलेलं नाही। प्रकाश पाटील यांना त्यांच्या भाजीपाला शेतीच्या कामात त्यांच्या कुटुंबाचीही मोलाची साथ मिळते। घरचे सदस्य काम करत असल्यानं मजुरीच्या खर्चातही बचत होते। भाजीपाला शेती फायदेशीर करण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट विक्री पद्धतीचा अवलंब करावा असा सल्ला ते शेतकऱ्यांना देतात। हे आपण मार्केटला न घालता आपण जर स्वतः हाताखाली जर आपण हे विक्री केलं तर 3 ते 4 पटीनं आपलं उत्पन्न वाढते। सगळं ह्याकरिता माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती, आपण बिटात न घालता हे हाताखाली आपण जर बाजारला नेऊन विकलं तर आपल्या 3 ते 4 पटीने ह्याच्यामध्ये डबल उत्पन्न होतं आहे आणि दुपारपर्यंत कुठल्या मार्केटमध्ये माळव आपलं विकल्या जाते। आपल्याला दिवसभर बसायची गरज नाही। दुपारून आपण 3-4च्या नंतर आपल्या घरच्या सुद्धा शेतात येऊन परत आपण माळव तोडू शकतो, माळव काढू शकतो। गेल्यानंतर आम्ही स्वतः माल काढतो आणि स्वतः नेऊन आम्ही मार्केटमध्ये हाताखाली विकतो। दोघं पण जाऊन, ती मुलगी पण येते माझ्यासोबत आणि नंतर आम्ही माल मार्केटला बसून हाताखाली विकतो। मी माझ्या आई वडिलांना शेतीत काम करू लागते।
त्यांना शेतात मदत करते, माळव तोडायला जाते. जेव्हा कॉलेज सुटेल तेव्हा, जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी आईवडिलांना मदत करते, माळव तोड लागते. नंतर घरी आणतो, धुतो त्याला. जर लईच जास्त माळव असेल, ओझं जात नसेल तर आईवडिलांना बाजारात पण न्यायला म्हणजे मदत करते. माझे आजोबा हे शेतामध्ये माळव हे पीक घेतात व मी त्यांना माळव तोडू लागतो व त्याच्यानंतर शाळा करून त्याला गरज पडली तर विकू सुद्धा लागतो. प्रकाश पाटील यांनी योग्य नियोजन करून भाजीपाला शेती यशस्वी केली आहे. कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त नफा त्यांना मिळतोय. पाटील यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी थेट शेतमालाची विक्री केल्यास त्यांनाही भाजीपाला शेती फायद्याची ठरेल. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.